आज आहे संक्रांत, तर त्याच्यामुळे सकाळी 5:30 वाजता उठलो होतो स्वयंपाक करायला. सगळं स्वयंपाक जल्दी करून बाहेर पण रांगोळी काढायचं होतं. आपण रोज सकाळी कधी उठलं तर पण काय होत नाही, पण सणा दिवशी जल्दी उठून घरासमोर रांगोळी काढलं तरच छान वाटतं. मग अगोदर भात राईस कुकरवर ठेवलं होतं, त्याच्यानंतर संपूर्ण तरकारी मिक्स करून भाजी केलं होतं. भाजी शिजेपर्यंत इकडे शेंगदाण्याच्या पोळ्या पण केलं होतं. संपूर्ण स्वयंपाक पण झालं होतं. आता बाहेर रांगोळी काढायचं होतं, त्याच्यामुळे अगोदर संपूर्ण झाडून घेतलं होतं. कालला मार्केटून येत्या वेळेस येलो कलरचं पॅकेट आणलं होतं, तेच पाण्यात टाकून सडा मारलं होतं आणि घरासमोर रांगोळी काढली की पण एकदम भारी वाटते. इकडे हैदराबादला संपूर्ण जण ह्याच कलरनं घरासमोर सडा टाकतात आणि मी पण कधी कधी टाकतो, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये माहित नसेल हे कलर. तर असो, मी तर रांगोळी काढायला 7 वाजता बसलो होतं, पण संपूर्ण रांगोळी व्हायला तर मला 8 वाजले होते. मग आणि पण झोपेतून उठली होती, त्याच्यामुळे बाहेर तर रांगोळी काढायचं झालं होतं, पण आता घरासमोर काही काढू देत नव्हती, त्याच्यामुळे सिंपलच काढलं होतं. रांगोळी काढणं झाल्यानंतर मग किचन मधलं सगळं काम करून घेतलं होतं. त्याच्यानंतर लगेच आंघोळ पण केलं होतं. आता लगेच देव पण दिवायचं होतं, त्याच्यामुळे बाहेर फुलं आणायला गेलो होतो. आज तर आमच्या झाडाला फुलं लागले होते, मग तेच फुलं घेऊन आलो होतो. मग देवाची पूजा करून घेतलं होतं, त्याच्यानंतर देवाला निवेद ठेवून पाया पडलो होतो. आणि आमच्या फॅमिलीकडून तुमच्या सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती. असंच खुश राहा आणि असंच सपोर्ट करत राहा. मग दुपारी हानीला रांगोळी पशी बसून थोडेसे फोटो काढलं होतं, त्याच्यानंतर भेंडी फ्राय केलं होतं आणि लगेच मला गुलाबजामुन पण करायचं होतं, ते सुद्धा करून घेतलं होतं. मग 4 वाजता हानीचे पप्पा हानीवरी पतंग उडवायला गेले होते, पण वरी गेट बंद होता, त्याच्यामुळे वापस खाली आले होते. आणि संध्याकाळी हानीच्या त्या खूप दिवसानंतर आज आले होते. आल्याबरोबर अगोदर त्यांना गुलाबजामुन खायला दिल्या होत्या, कारण का आम्हाला बाहेर पण जायचं होतं. पण हानीचे रिॲक्शन तुम्हाला दिसतच असं. तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो की आम्ही कुठे कुठे गेल्या फिरायला. तर पटकन माझ्या इन्स्टा आयडीला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.